सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या नजरा आज नागपूरकडे लागल्यात आणि याचं कारण आहे नागपूरमध्ये सुरू असलेलं आंदोलन। प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी आंदोलनाची सुरुवात केली आहे आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा प्रतिसाद लाभलाय। तिसरा दिवस आहे आंदोलनाचा आणि संपूर्ण कर्जमाफी ही बच्चू कडू यांची प्रमुख मागणी आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये आज सकाळी दूरध्वनीवरून चर्चा तर झाली, मात्र या चर्चेमधून कोणताही तोडगा काही निघू शकला नाही। बच्चू कडू यांनी चर्चेसाठी मुंबईमध्ये यावं असं आवाहन महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय शेतकरी नेते इथे उपस्थित आहेत। तुरंत सर्वांचे एकदा मनापासून सर्वांचे स्वागत करतो। चलो बढ़िया हो गया। आता आपण बरोबर ठिकाणी आलो आहोत। महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय शेतकरी नेते इथे उपस्थित आहेत। तुरंत सर्वांचे एकदा मनापासून सर्वांचे स्वागत करतो। दोन दृश्य आपण पाहतोय। एका दृश्यामध्ये बच्चू कडू हे त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करतात, तर दुसरीकडे या मोर्चाला लाभलेला प्रचंड प्रतिसाद। नागपूरमधले रस्ते काही तासांपासून ठप्प आहेत, कारण या मोर्चामुळे रास्ता रोको करण्यात आलाय, हायवे रोखून धरण्यात आलेला आहे। गेल्या अनेक तासांपासून हायवेवर गाड्या जैसे थे परिस्थितीमध्ये थांबलेल्या आहेत। दुसरीकडे या मोर्चावर काही तोडगा निघतो का यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न तर सुरू आहेत, पण बच्चू कडू यांनी मुंबईमध्ये बैठकीला यायला नकार दिलाय, तर सरकारकडून नागपूरमध्ये येऊन या संदर्भात बैठक घेण्यासाठी समर्थता दर्शवण्यात आलेली नाहीये। त्यामुळे सध्या तरी एक प्रचंड मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले की बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला सरकार काय उत्तर देणार, त्या उत्तराने बच्चू कडू यांचं समाधान होणार का आणि गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेलं हे आंदोलन थांबणार का। काल दुपारच्या सुमारास बच्चू कडू यांचा हा मोर्चा नागपूरमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर एकामागोमाग एक ट्रॅक्टर, मोटरसायकल अशा विविध वाहनांमधून शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला नागपूरमध्ये पोहोचायला सुरुवात झाली। फक्त विदर्भातीलच नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील, मराठवाड्यामधील, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला। खरं तर 20 एक मागण्या बच्चू कडू यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या आहेत, पण यातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे सरसकट कर्जमाफीची। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी ही बच्चू कडू यांची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीवर तातडीनं होकार दर्शवणं किंवा ही मागणी लगेचच पूर्ण करणं हे सध्या तरी राज्य सरकारला सहज शक्य नाहीये। बच्चू कडू यांनी कर्जमाफीची मागणी केलेली आहे, पण त्यासोबत अन्यही मागण्या केलेल्या आहेत। बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या नेमक्या या आंदोलनाच्या माध्यमातून काय काय त्यावर एक नजर टाकूया। कोणत्याही अटी शर्थींशिवाय शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज तात्काळ माफ करावं ही बच्चू कडू यांची पहिली आणि मोठी मागणी आहे। याशिवाय जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांचा 7/12 कोरा करावा। उसाला यावर्षी प्रति टन 4300 रुपये इतका FRP द्यावा, ही मोठी रक्कम आहे। कांद्याला किमान प्रति किलो 40 रुपयांचा भाव द्यावा अशी बच्चू कडू यांची मागणी आहे। गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। कांद्यावरील निर्यात बंदी बंद करा अशी बच्चू कडू यांची मागणी आहे, कारण त्यामुळे कांद्याचे दर कमी होतात असा आरोप होतोय। किमान निर्यात मूल्य जे कांद्याचे आहे तेही बंद करण्याची त्यांची मागणी आहे। कांद्यावरील निर्यात कर कायमचा बंद करा अशी ही बच्चू कडू यांची मागणी आहे। आणि त्यानंतर दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही मागण्या आहेत। दुधाला किमान 50 तर म्हशीच्या दुधाला किमान 65 रुपयांचा दर देण्यात यावा। गाईच्या दुधाला 50 तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 65 रुपयांचा दर द्यावा अशी मागणी बच्चू कडू यांनी आंदोलनातून केली आहे। बच्चू कडू यांचं हे आंदोलन मोठं आंदोलन बनलंय, पण गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आंदोलनं केलेली आहेत। काय आहे गेल्या काही वर्षांमधल्या महाराष्ट्रातल्या आंदोलनांचा इतिहास यावरही एक नजर टाकूयात। जून 2017ला शेतमालाला मिळणाऱ्या कमी भावाच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला होता, मात्र मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आणि हे आंदोलन मागे घेण्यात आलं। मार्च 2018ला झालेला नाशिक ते मुंबई शेतकऱ्यांचा लॉंग मार्च हा मोठा मोर्चा होता। 25,000 शेतकरी यामध्ये चालत मुंबईच्या दिशेने आले होते। ऑगस्ट 2020 ते डिसेंबर 2021 दिल्लीमधलं शेतकऱ्यांचं आंदोलन प्रचंड गाजलं।
मार्च 2023 मध्ये किसान सभेच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी मुंबईपर्यंत मोर्चा काढला होता। याही मोर्चाची बरीच मोठी चर्चा झाली। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही महत्त्वाची आश्वासनं या मोर्चानंतर सरकारने दिली होती। या आंदोलनामध्ये फक्त शेतकरी सहभागी झाले असं नाहीये, तर बच्चू कडू हे ज्या दिव्यांग बांधवांसाठी काम करतात तेही मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। काही दिव्यांग शेतकरी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। या सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय माझे सहकारी तेजस मोहतुरे यांनी। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। आपण जर बघितलं असेल तर आंदोलनाने रौद्र रूप घेतलेलं आहे। आक्रमक बच्चू कडू झाला। जिथपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करणार नाही तिथपर्यंत आम्ही आंदोलन स्थळ आहे तो सोडणार नाही। आपण बघू शकता की अनेक गाव खेड्यातून ग्रामीण भागातून महाराष्ट्रातील जिल्ह्यातील जे आहेत ते आंदोलक जे आहेत तिथे आलेले आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत, काही दिव्यांग बांधव आहेत, काही मेंढपाळ आहेत, ते संपूर्ण या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्या दिव्यांग बांधवाशी बातचीत करू। कुठला जरा धाराशिव जिल्हा तुळजापूर काटगाव। काय मागणी आहे सरकारपुढे? शेतकऱ्यांचे पूर्णपणे त्यांनी बोललेलं आश्वासन सातबारा कोरा करावा। दिव्यांगांना 6000 पेन्शन भेटावं। आता किती पैसे मिळते? आता 2500 मिळते। 2500 मध्ये का बघणार असतं? गॅस सिलेंडरला 1011 रुपये द्यावं लागतं। आपल्यासोबत आणखी एक दिव्यांग बांधव, कुठून आलात तुम्ही? तुळजापूर तालुका अंदूरवरून आले। काय मागणी आहे तुमची? सातबारा कोरा आणि आपल्याला 6000 पेन्शन एवढी मागणी आहे आमची। काय मागणी आहे तुमची? कर्जमाफी झाली पाहिजे। मी दिव्यांग शेतकरी पण आहे। कर्जमाफी झाली पाहिजे। दिव्यांगाची मानधन वाढलं पाहिजे। आम्हाला पेन्सिल वाढवून मिळावं। आमचं 1500 मध्ये लोकांना लिहितोय। आमचा हात अपंग आहे। आम्ही लोकांचे जुने भांडे करून पण आम्ही करू शकत नाही। आम्हाला पेन्सिल वाढवून मिळावं। विधवा पेन्शन 1000 रुपये मिळते। मी करून खाते, मग माझी लाडकी बहीण योजना बंद का केली? मी तुमची लाडकी बहीण नाही का? मी तुमची लाडकी बहीण नाही का? माझं मत पडत नाही का तुम्हाला? काही विधवा महिला ते आल्या आणि आपल्या हक्काच्या मागण्या आहेत, ते मागण्या पूर्ण अशी मागणी आहे ते संपूर्ण आंदोलकांची आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर। शेतकऱ्यांच्या आणि सगळ्यांच्याच या आंदोलनात सहभागी झालेल्या मागण्या रास्त आहेत, पण या मागण्यांमुळे या आंदोलनामुळे नागपूर हैदराबाद महामार्गावर सध्या शेकडो ट्रक अडकून पडलेत। त्यातल्या काही चालकांशी आम्ही बातचीत केली। काय म्हणणं आहे या ट्रक चालकांचं बघूया। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे आणि आपण बघू शकता की ज्या प्रकारे वाहतुकीची विस्कळीत झाली आहे त्याचा फटका जे आहे तो मोठ्या ट्रकांना बसलेला आहे। सध्याच्या घडीला मी नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर, या मार्गावर जर बघितलं असेल तर ट्रकाचे रांगा सध्याच्या घडीला आपल्याला पाहावयास मिळत आहे। आणि काही ट्रक चालक आहेत जे इतर राज्यात जे आहे ते वाहतुकीसाठी हे ट्रक आहेत आणि सगळे सामान घेऊन जाणारे आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याशी संवाद साधूया। कहाँ से आए हो आप? चेन्नई से आया हूँ सर। क्या चीज लेके जाने वाले थे? क्या थे? ये परचून है सर इसमें, और दिल्ली जा रहा हूँ मैं, फरीदाबाद। अर्जेंट माल था। अब यहाँ एक किसान आंदोलन है, इसमें हम क्या कर सकते हैं भाई? रुकवा रखा है, गाड़ी जाम लगा हुआ है। यहाँ भूखा प्यासा परेशान है, पानी भी पीने के लिए नहीं मिल रहा है इधर। कितने घंटों से आप रुके हो यहाँ पे? यहाँ घंटे हम 3 बजे, कल 3 बजे से रुके हुआ। फिर से 3 बजे से? दोपहर 3 बजे से रुका हुआ है। यहाँ ब्रेक डाउन है। अब क्या करें क्या नहीं करें? किसान आंदोलन चल रहा है। क्या आपकी मांग क्या रहेंगी? सरकार से क्या मांग रहेंगी? सरकार से हमारी यही मांग है भाई, किसान को भाई इसका मुआवजा पूरा कर दो भाई। हमको क्यों परेशान कर रहे हो? ड्राइवर को तो कोई रास्ता ऐसा भेजो जो गाड़ी कोई रास्ते से निकल जाए दिल्ली की तरफ। आपल्यासोबत पुन्हा एक ड्राइवर त्यांच्या सोबत है, तो कहाँ से आए हुए? मैं तो बट्टीगोरी से आया हूँ। कहाँ जा रहे हो आप? कलकत्ता जा रहा है। अच्छा, क्या था माल ट्रक में? और रेलवे का माल है, रेलवे चेची से। अच्छा, तो क्या कब से आप रुके हो? कितने घंटे हुए आपको? कल 4 बजे से रुके हैं। अच्छा, क्या फिर क्या मांग, खाया पिया आपने कुछ? अरे खाने पीने का ना, यहाँ कोई किसान वाले भी नहीं पूछ रहे हैं, ना कोई यहाँ पुलिस पूछ रही है। चाहे आप खाओ या ना खाओ, इससे कोई मतलब नहीं है। इससे मदद तो मिली होंगी ना किसकी? अरे खाने पीने कुछ भी किसकी? कुछ नहीं कोई मिला, मदद कुछ नहीं नहीं मिला। मिल रहा है। अभी कोई मदद नहीं मिला ड्राइवर को तो। बघू शकता जे ड्रायव्हरचे जे बेहाल इथं झालेले आहेत, 48 तासापासून आपण जे बघितलं असेल तर हे ड्रायव्हर निघाले आहेत आणि इथं येऊन त्यांना पूर्ण आंदोलन आज दुसरा दिवस आहे। 24 तास त्यांना झालेले आहेत। कहाँ से आए हो आप? मैं तो भट्टीगोरी से ही लौट गया हूँ। अच्छा, कलकत्ता जा रहा हूँ। कितना घंटे से आप रुके हो? अब घंटा कल रात में 9 बजे से रुका हूँ मैं। अब अभी तक कोई सुनवाई नहीं है।
क्या लगता है आंदोलन खत्म होगा, लगता है आपको? अभी तो कोई आंदोलन नहीं लगता है खत्म होगा। खाए पिए आपने? अभी खाना पीना नहीं हुआ है सुबह से। हे संपूर्ण ट्रक लागले, काही ट्रकामध्ये जे रेल्वेचे सामान आहे तर काही ट्रकमध्ये औषधी आहेत आणि संपूर्ण आहेत वेगवेगळ्या राज्यात हे चालले. आपण जर बघितलं कलकत्ता असेल, काही दिल्लीला चालले आणि अशा वेळी जर आहे त्या ट्रक चालक आहेत त्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत. त्यामुळे सरकारला आणि आंदोलकांना यांचं एवढंच आव्हान आहे की कुठेतरी सरकारने आंदोलकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि ह्या जे ड्रायव्हर आहेत यांचे मार्ग एकदम मोकळं करावे आणि त्यांना त्यांच्या मंजिलपर्यंत म्हणजे त्यांच्या स्थानापर्यंत जाण्याची त्यांना मुभा द्यावी अशी प्रकारचे आव्हान जे आहे ते या संपूर्ण ड्रायव्हरांनी आंदोलकांनी सरकारला केलेले आहे. तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. तर काही तास झालेले आहेत अनेक वाहन चालक या आंदोलनामुळे जिथे होते तिथेच अडकून पडलेले आहेत. आंदोलन नेमकं केव्हा संपणार, रस्ता केव्हा मोकळा होणार आणि आपला मार्ग कधी खुला होणार याचं कुठलंही उत्तर ना त्यांना पोलीस देऊ शकत आहेत ना प्रशासन देऊ शकत आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे लवकरात लवकर या आंदोलनातून तोडगा निघावा अशी मागणी फक्त शेतकरीच नाही तर या आंदोलनामुळे अडकलेले जे वाहन चालक आहेत आणि प्रामुख्याने जे ट्रक चालक आहेत त्यांच्याकडूनही होते. सगळ्या अपडेट्सकडे लक्ष असेल. छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.